काल आपण ज्या साड्या वाटल्या त्याची बातमी नाही आली का पेपरला? मॅडम ती बातमी सोडा, पक्षाने तिकीट नाकारलंय तुमचं. काय? खरं सांगतोय का तू? हा. बाई आता काय करू मी? पक्षासाठी 28 वर्ष काम केलं मी. 28 वर्ष. मॅडम तुमचं वयच 27 आहे. हे इथं बोलायची गरज आहे का? काय काय नाही केलं मी पक्षासाठी, काय काय नाही केलं. बायांना फुकटात पिको फॉलच्या साड्या करून दिल्या. एवढंच नाही, बायांना किलो किलोच्या मिश्रा फुकटात दिल्या. हेच काय, शेजारणीचा मिक्सर खराब झाला, तिला रोज मिक्सर देते जनतेची सेवा म्हणून. एवढंच नाही, पोराला डायरेक्ट रश्यावरच तळ आणणार होते. कालच मीटिंग झाली होती माझी. आता त्या लेकरांनी कोणाच्या तोंडाकडे बघायचं बरं? ठरवलं होतं अख्खं आयुष्य लोकांसाठी अर्पण करणार. घरी पोरं बघायला यायची, त्यांनी नाकारलंच मला. आज पक्षाने सुद्धा नाकारलं मला. मागच्या वर्षी त्या दुसऱ्या पक्षात होते, त्यांनी तिकीट नाही दिलं म्हणून या पक्षात आले. आज यांनी पण तिकीट नाही दिलं. कोणाच्या तोंडाकडे बघू मी आता मी उपोषणालाच बसणार आहे. बाकी जाऊ दे. कुठं बसणार आहेत तुम्ही उपोषणाला? घराच्या टेरेसवर. 15 दिवस मी काही घराच्या बाहेर नाही निघणार पोरांनो. हेच माझं उपोषण आहे.